नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय मंगळवेढा तालुक्यातील मुंडेवाडी या ठिकाणी. तर मित्रांनो, ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण ही काय चारा तुम्हाला दिसतोय, हा पशूंसाठी वापरला जाणारा कडबा आहे. हा ज्वारीच्या ताटापासून बनलेला जातोय मित्रांनो. आणि ह्या कडब्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण कुठल्या जनावराला चालतो, हे कशासाठी किंवा कसा पिकवला जातो, ही संपूर्ण आपण माहिती घेणार आहे. चालू शेकड्याचे रेट काय आहेत आणि ज्वारी असेल किंवा हरभरा असेल, हरभरा भुस्सा असेल, असे संपूर्ण त्या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत. तर आपण जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण आता ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण माहिती दादांना विचारूया. संपूर्ण कडब्याचे रेट असतील, ज्वारीचे रेट असतील किंवा तो हरभरा भुस्सा असेल, या संपूर्ण माहिती आपण घेणार आहे. दादा, आपला परिचय? मी राहणार मुंडेवाडीत आहे, बर. तालुका मंगळवेढा. हां, नाव काय आपलं? दयानंद चौगुले. बर. चौगुले साहेब, हे आपण आता कडबा बघतोय, हे साधारणपणे किती एकरातला कडबा आहे? हे साधारणतः नाही 4.5 एकराला कडबा आहे. 4.5 एकरातला. हा. म्हणजे त्या तिथल्या ती 2-4 हे आणि हे हा. किती कडबा आहे सगळं? 4.5 एकराला किती लय पडलं नाही का, 1500-1600 पर्यंत पडला असेल. बर. लय पडला नाही म्हणला तुम्ही, काय झाले नेमकं? पाऊस कमी जास्ती. बर. तुम्ही आता ही ज्वारी विकताय कसं काय? नाही, आपल्या दुसरीकडे 5 एकर रान आहे. बर. ह्यातलं काय करतोय आपण, हे जरा लांबचं शेत आहे. मग आपण मुंडेवाडीपासून 5 किलोमीटर अंतरावरती शेती आहे. बर बर. मग आपण काय करतोय, हे लांबची कडबा बी हा. आणि ज्वारी पण आपण डायरेक्ट इथले बाहेरच्या बाहेर विकून टाकतो आणि घरचं जे आहे हा. ते तिथल्या घरच्या घरी ठेवतोय. बरोबर आहे. आता तुम्ही सांगलं विकताय, साधारणपणे काय शेकडा चालू आहे आता ज्वारीचा? हे ज्वारीचं काय, नाही नाही नाही, कडब्याचा, ज्वारीच्या कडब्याचा. हा, कडब्याचा जे रेट आहे ते कडबा बघून आहे. बर. कमी जास्ती कडबा, उंची. त्याची आता परत केवढी असते पेंडी, काय थोडी आता बघा घ्या बाई, हा. हे कसं आहे हवा, एक नंबर पालेबाज कडबा आहे. हा. हवा हे कडबा आहे. हा. आता ह्याचा दर साधारणतः नाही साहेब, हा. हे 2000 हा. ते 2500 पर्यंत रेट जातोय. 2000 पासून 2500 2500 पर्यंत म्हणजे ही एक पेंडी 25 रुपये पर्यंत जाते. पर्यंत. हा, पेंडी बघून हा. आपला कडबा काय लेवलचा आहे बर. हे बघून. आता बघा, ही समान पेंडी नसते त्या. बर. बघा, ही पेंडी आहे, परत ना त्याच्या पाठीमागे बघा ही दुसरी पेंडी आहे. हा. बघा. आणि हवा ताट. ह्याला पाणी दिलंय काय दादा? ताट. नाही नाही, पाणी नाही, पाणी नाही. बिन पाणी ही वगळीतला कडबा आहे. वगळीतला. हा, वगळीत कसं आहे, आपण म्हणजे वगळी जी असते मधली, पाणी वाहिलेलं. पाणी वाहिलेलं रान, हा हा हा. त्याचा कसा हिशोब आहे, तिथे थोडस कडबा पाणी गेल्यामुळे तट येतोय. ताट येतो. हा. हा, म्हणजे ताटाला मोठा पडतोय. हा, हा, हा. हा, आता ही कुठल्या कुठल्या जनावरला चालतोय? ही सगळ्यांना, गाय, म्हैस, हा. जर्शी असू द्या, तुमचं बाकी काही असू द्या, हा. पूर्ण जनावराला, सगळ्या जनावराला. 100% जनावराला सगळ्या. बर. आणि ही किती लांब पर्यंत पोच देत आहे? पोच काय साहेब, आपण कमीत कमी 250 किलोमीटर पर्यंत पोच देतो. पोच देत आहे. या मंगळवेढ्यापासून कमीत कमी 200 ते 250 पर्यंत. बर. त्याच्या चाऱ्याचं महत्व काय आहे? कशासाठी दिला पाहिजे जनावरांना? अहो, हे चाऱ्याचं महत्व म्हणजे ह्यानं फॅट वाढतंय. बर. तुम्ही कंटिन्यू ऊस घाला, हा. परत ना नाहीतर मका घाला, हम्म. कंटिन्यू जर तुम्ही वली वैरण जर घालत असाल हा. तर त्या जनावरचं फॅट कमी लागते. कमी लागते. हा. वाळली वैरणी पाहिजेच, हा. आवश्यकच आहे. नाही नाही, कडबाच का घालावा? मग ती फॅट लागते ना, फॅट लागते आणि जनावर शाबूत राहते. हा, हा. म्हणजे थोडक्यात सांगाय म्हणजे व्यवस्थित राहते आणि पाणी भरपूर पिते. हा. वाळल्या वैरणीमुळे पाणी पण भरपूर पिते. हा. मग आता ह्या कडब्याला तुम्ही पाणी दिलं नाही म्हणताय. पाणी तर नाही दिलं, हा, हा, हा. म्हणजे बिन पाण्यात असल्यामुळे पण त्यात अजून बिन पाण्याचा आहे, त्याचा काय विषय आहे, बिन पाण्याचा आहे, पण हे सुका चारा हा. आहे, पूर्ण वाळलेला आहे. आणि वाळला जर आपण सुद्धा काय जर समजा काय तर खाल्लं वाळलं हा. तर आपण पाणी पितोच पोटभर. बरोबर आहे, बरोबर आहे. तसंच तशामधला ही प्रकार आहे. हा, हा, हा. आणि कस वगैरे ह्यात चांगली असते. भरपूर भरपूर, म्हणजे फॅट वाढते म्हणजे काय ते 100% 100%. अहो, मका 3 रुपये किलो आहे. हा. 3 रुपये 4 रुपये म्हणजे 3000 रुपये गुंठा आहे. सॉरी, हा, हा, हा. 3000 रुपये पर्यंत गुंठा आहे. हा. त्यापेक्षा ही चांगलं आहे ना. हम्म, हम्म, हम्म. आता कसं आहे, कोणाचं काय म्हणणं आहे, मका घातल्यावर दूध वाढते, हम्म. पण ती शाबूत राहत नाही जनावर, हा. फक्त दूधच पिळते. हा, हा, हा. पण ह्यानं हे टाकल्यावर फॅट वाढते. हा, म्हणजे कडबा हे जनावरला दिलाच पाहिजे. 100%. आणि पाणी पितात ना, मका मुरघास घातल्यानंतर पाणी कमी पिते ती, हा. पितीत पाणी. हा. ते पुरवठ्याचा माल आहे. मका आणि मुरघास फक्त जनावर पोट भरण्याचं काम करते. बर बर बर. आपण आता हे काजू बदाम खाल्याचं काहीच काम आहे हा, हा. काजू काजू हा, ती भाऊच्या काजू बदाम का, त्याचा विषयच हा, नाही. हा. ही म्हणजे काजू बदाम तेवढंच खाल्ल्यासारखं आहे. बरोबर. पाणी बिणी व्यवस्थित, शरीर व्यवस्थित, असा विषय. आणि विषय ह्यातनं काय आहे, आता कित्येक लोकांचा फोन येते ती कडबा पाहिजे, तर कशासाठी, त्यांच्याकडे वैरण 2-2 एकरी फळायची मकाची, पण पण कडबा घेते का, तर पाणी भरपूर आणि फॅट.
हा. जनावरला. बरोबर आहे. महत्वाचं काम आहे फॅट पण लावते आणि दूध पण वाढत असणार. 100%. बरं 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 बरं. आता दादा मला सांगितलं तुम्ही, आता ही कडबा तुम्ही तर सांगितलं 250 किलोमीटर पर्यंत पोहोच देताय. साधारण 100 किलोमीटर पर्यंत ह्या गावापासून 100 किलोमीटर पर्यंत द्यायला किती रुपये कडबं टाकचाल तुम्ही? तरी पण 3500 रुपये पर्यंत जाते. 3500 पर्यंत जाईल. 100 किलोमीटर खर्च येते ना. हा, कर. भरणाऱ्याचं गाडी आहे ते डिझेल आहे भाडा आहे हम्म. बाकीचा बी खर्च आहेच ना त्याला. आणि हरभऱ्याचं बुसकाट मिळेल का? हरभऱ्याचा बुसकाट मिळेल. मिळेल. कसं किलो मिळते ते आता? ते साधारणतः 8,500-9,000 रुपये टन. टन मिळेल काय? हा. बर. तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या ही कडबं कशा पद्धतीने आहे. चांगल्या प्रतीचा कडबा आहे. दादा दाखवा जरा आपल्या फसनला. मोठ्या मापा पेंडे द्या मित्रांनो. आणि साधारण 25 रुपयेपर्यंत जागेवर मिळून जाईल असं यांचं म्हणणं आहे. ही कडबं बघून घ्या. साधारणपणे किती हाईट आहे मला घ्यायची? आता काय साधारण आपली 5 फूट हाईट आहेच. हा. ही 1 फूट वरती जास्ती जरा आहे. लय मोठं सांगायचं नाही. 7 फूट आहे म्हणाय नाही. 6 फुटापर्यंत आहे. 6 फुटापर्यंत. सगळाच कडबा काय 7 फूट नसतोय. बरोबर आहे. लोकांचं म्हणणं काय येतंय, आता मी स्वतः व्यापार पण आहे हा. आणि 7 फुटावर 7 फूट कुठं कडबा आहे कसा आहे असा आहे असं काय विषय नाही. हा, हा, हे साधारणतः 5 ते 6 फुटापर्यंत 100% कडबा आहे. आहे. आपल्या उंचीच्या हिशोबाने धरून चाला. हा, हा. ह्या 2च पेंड्या मोठ्या आहेत. हा. ह्यातल्या लहान पण निघू शकतात. बरोबर आहे. बरोबर. लहान उंचीला लहान बरोबर आहे. बांधा काय ते हे अशाच प्रकारचे येते. मंगळवाडा शिवारात कुठे जरी गेला तर बांधा एकच आणि सातारा साईडला डबल कट्टी बांधा असतोय. ती काय? इथं पण बांधतात आणि इथं पण बांधतात. बर. 2 ठिकाणी बांधलेला असतो सातारा भागात. हा हा हा. पण ती काय म्हणजे सातारा भागातले लोक सातारा कोल्हापूर जी साईड आहे हा. ते मध्ये डबल कट्टी आहे का हा. त्यांच्याकडलं पाणी दिलेला कडबा असतो उंची असतो 8, 8.5, 9 फुटापर्यंत असतो. बर. त्यांना डबल कट्टीला डबल बांधावा लागतोय. बर बर. आपल्याकडे सिंगल कट्टी आणि सिंगलच सिंगल बांधा. हा, हा. मग ही आता जर तुम्हाला कोणाचा समजा चॅनलच्या माध्यमातून फोन आला हा. तर इथून डायरेक्ट 25 तुम्ही कितीपर्यंत कडबं देऊ शकता? किती कडबं देऊ नाही शकता? कडबा बघून देऊ शकतोय. 2500 रेट काय शिक्का मारलेला नाही याला. हा 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 ह्याचा कडबा काय लेवलचा आहे तुमचा. हा हा हा. हा आता ही आहे ही आता मी 22-23 रुपये द्यायला काय मला अडचण नाही. बर. ही 22 मिळेल का? हा 2200-2250 पर्यंत ही मिळून जाईल. बर बर बर. हा. ही तुमचा स्वतःचा आहे का? स्वतःचा किती एकर रान आहे मालक तुमचं? 4.5 एकर रान आहे इथं. तिथं हा 4.5. टोटल एक 10 एकर रान आहे आपल्याकडे. हा, सगळीकडे ज्वारीच असते का मग? हा, आता हरभरा पण आहे की हरभरा पण आहे. 2-2.5 एकर हरभरा आहे. बरं. आता कोणाला ज्वारी आणि हरभरा ही धान्य लागायची असतील तरी तुम्ही विकताय का? आता हरभरा काय साहेब कसं आहे हरभरा कोण म्हणजे ही करत नाही डायरेक्ट आपण हरभरा अडतीला देतो. आडतीला देता. आणि ज्वारीचं कसं असतं? ज्वारी आपण बेगमपूर बाजार येतं आपल्याला हम्म. आणि भरपूर ज्वारी असेल तर डायरेक्ट अडतीला मंगळवाडा असू द्या बेगमपूर असू द्या. मग आता ही आडतीला घालण्यापेक्षा जर कुठल्या शेतकऱ्यानं मागितला तुम्हाला तुमच्या रेट पेक्षा बी तुम्हाला 100-200 जास्त दिलं ते तुम्ही 100% देऊ की देऊ देणार काहीच का? अडचण नाही. म्हणजे बिन पाण्याची खात्रीशीर ज्वारी मिळू हो 100%. अहो ह्याची ज्वारीचं कसं आहे माहिती आहे का पांढरी भाकरी हा. 1 नंबर. कुठली ज्वारी आहे ही काय? हा दगडी दगडी आहे काय? दगडी बरं बरं. दगडी गुडदी हे दोन्ही प्रकार एकच. हा. मालदंडी असते ती वेगळी असते. वेगळे. मग चांगली कुठली आता ह्यातली? आता कसं आहे जे ते हिशोबावर आहे हो साहेब. कोण बदामाला चांगलं म्हणते कोण काजूला चांगलं म्हणते. हा, म्हणजे- आपण मान्यावर नाही ज्वारीच आहे हा. पण मान्यात फरक आहे. बरोबर आहे. कोण कशाला चांगलं म्हणते काय सांगू शकत नाही आपण. बरोबर आहे. आता मला कसं आहे दगडीचा जी कडबा आहे मी आतापर्यंत घरच्या शेतीसाठी दगडीचाच कडबा वापर. वापरलाय आतापर्यंत. शेती दगडी म्हणजे दगडीचाच कडबा आणि जनावरला पण दगडीचाच कडबा. दगडीचाच कडबा. बरं. शेतकरी मित्रांनो बघून घ्या अशा पद्धतीनं मंगळवेढा भागातील मुंडेवाडी या ठिकाणी आपण आलोय आणि ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा पद्धतीनं साधारण 6 फुटापर्यंत ह्या कडब्याची हाईट आहे आणि अशा पद्धतीचा कडबा ह्यांच्याकडे मिळून जाईल. जर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो ह्यांचा आपण स्क्रीनवर नंबर दिलाय त्या नंबरवरती संपर्क साधून त्या ठिकाणी कडबा घेऊ शकताय. आणि ह्यांचं अजून एक म्हणणं आहे की मित्रांनो गायीसाठी असेल किंवा पळणाऱ्या बैलासाठी असेल त्या अवश्य कडबा वापरा असं यांचं म्हणणं आहे. तर आपण साऱ्या संदर्भात माहिती घेतली आणि हरभऱ्याच्या भुस्या संदर्भात माहिती घेतली. दादानं वेळात वेळ काढून भर उन्हात त्या ठिकाणी आपल्याला माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचा आभार. आणि हे जर कोणाला पाहिजे असेल कडबा तर नक्की चौगुले साहेबांना संपर्क साधा. आपला मोबाईल नंबर सांगा लास्टला. 93 59 31 79 92. ठीक आहे. स्क्रीनवर देखील नंबर दिलाय आणि ह्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही कडबा असेल हरभरा भुस्सा असेल किंवा ज्वारी असेल ही कलेक्ट करू शकताय. धन्यवाद. धन्यवाद मालक. धन्यवाद आभार आहे.